हे असं निघतंय. काय हो का करतोय? आरामात आराम स्किन केसला जाते ना. हा बस इकडे होल्ड करते असं. हा असं प्लास्टिक जर हात करा. हे तुमचे प्लास्टिक जमा करा. हॅलो हाय नमस्कार. तर आज आम्ही दोघं सोबत एका फ्रेम मध्ये आहोत. आज रेसिपी व्हिडिओ नाहीये, खरं तर आज आहे माझ्या ह्या नवऱ्याचं टॅन जी झाले ना स्किन, ही टॅन रिमूव्हरची आज आम्ही स्किन केअर रुटीन करणार आहोत माझ्या नवऱ्याचं. कारण का आम्ही आता मध्यंतरी एका रिसॉर्टला गेलो होतो माझ्या वाढदिवसानिमित्त. तेव्हा तर आम्ही भयंकर सगळे टॅन झालो होतो. म्हणजे सगळे जेवढे गेलो होतो तेवढे सगळेच जण. त्याच्यानंतर आम्ही गेलो गावी लगेच विदिन अ 2 डेजमध्ये आम्ही गावी गेलो. गावी गेल्यानंतर पण आम्ही टॅन झालो. म्हणजे ते टॅन चढतच गेलं आणि त्याच्यानंतर मी थोडी रिकव्हर झाले टॅनमधून. पण हे लगेच गावावरून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे ऑफिस टूरसाठी गेले बाहेर. सो त्याच्यामधून त्यांना येता-येता ते टॅन घेऊनच आले आणि तिप्पट टॅन घेऊन आले सोबत. त्याच्यामुळे मी आज त्यांना पकडले आणि सांगितले, "तुमचे मी स्किन केअर रुटीन करणार आहे." कारण का एवढा टॅन नाहीये माझा नवरा, एवढा काळा नाहीये जेवढा झालाय तो. सो सगळा म्हणजे पुरुषांना पण म्हणजे असं स्किन केअरची गरज असते. त्याच्यामुळे आपण त्यांचंही करूया आणि मी 2 नवीन प्रॉडक्ट मागवलेले आहेत. खूप, खूप, खूप भारी प्रॉडक्ट्स आहेत. असा मी त्याचा रिव्ह्यू ऐकला होता. आता म्हटलं चला आपणही बघूया खरंच ते तितके भारी आहेत का? सो मी स्वखर्चावरती माझे पैसे खर्च करून ते प्रॉडक्ट मागवलेले आहेत. कुठून मागवलेत, काय मागवलेत, कोणते प्रॉडक्ट आहेत याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी देईन. पण त्याची लिंक हवी असेल तर मला सांगा, मी कमेंटमध्ये तुम्हाला ती देईन. पण आता आपण त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू बघणार आहोत. स्पॉन्सर नाहीये त्याच्यामुळे खरं काय ते कळेल. हं, चला करूया? आधी आपण त्यांचे हे जुल्फे बांधते आणखी. जुल्फे. हे बाय द वे हे कटिंग पण मी करते हां. हे बियर्ड बघा, हे पण मी केलेलं आहे. हे हेअर कट सुद्धा मी केलेलं आहे. म्हणजे बघा बायको ब्युटिशियन असल्याचा किती बेनिफिट असतो. रेडी? चला चालू करा. कावळा पण बोलला चालू करा. चला. कावळाच आहे ना नक्की? सो मी ज्या प्रॉडक्ट बद्दल सांगत होते तो पहिला प्रॉडक्ट आहे. हां, म्हणजे आपण ही पहिली स्टेप यूज करणार आहोत. हे आहे ते फर्स्ट प्रॉडक्ट. कॅमेरामध्ये आय गेस ते उलटं दिसत असेल. कॅमेरा ते उलटं स्विच होतं. सो मी याचं नाव सांगते काय आहे ते. हे कोजिक ॲसिड टर्मरिक क्लिन्झिंग पॅड्स आहेत. हे सगळीकडे तुम्ही सोशल साईटवर बघितलेच असेल आता. सो हे क्लेम करतं की स्किनवरचं टॅन रिमूव्ह करतं आणि तुमची स्किन एक शेड ब्राईट करतं, असं हे क्लेम करतं. याच्यावरती तसं लिहिलेलं आहे. हे कोजिक ॲसिड असल्यामुळे मला तितकंसं वाटतंय, कारण का कोजिक ॲसिड हे स्किनवरचं टॅन रिमूव्ह करण्याचंच काम करतं. स्किनला असं एक शेड फेअरनेस देण्याचं काम करतं. तेवढं मला त्याच्यावरती भरोसा आहे. पण ह्याच्यात आता कोजिक ॲसिड कितपत आहे किंवा कसं वर्क करतं आपण ते बघूया. आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी सगळं लिहिलेलं आहे. याच्यात इन्ग्रीडियंट्स दिलेले आहेत. टर्मरिक आहे, रोज पेटल आहेत, परत त्याच्यामध्ये लेमन आहे, कोजिक ॲसिड आहे आणि बरेचसे फ्रुट्स वगैरे दिलेले आहेत. त्याचे सगळे या लोकांनी डिटेल्स दिलेले आहेत. ऑइल आहेत, किती सारे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. पण मेन इन्ग्रीडियंट याच्यामध्ये जो आहे तो आहे कोजिक ॲसिड. हां आणि हे मी Meeshoवरनं मागवलेलं आहे. सो आता ऑफर चालू होती तेव्हा मी मागवलंय. याची लिंक हवी असेल तर तुम्हाला देते मी. आणि ह्याच्यात 60 पॅड्स असतात. म्हणजे आपले राउंड सर्कल आपण आय पॅड ठेवतो ना गोल डोळ्यावरती, तसे असे 60 पॅड्स असतात त्याच्यामध्ये. तो आपण आता हे ओपन करूया. आतमध्ये असं पाऊच असतं. मी उघडून बघितलं होतं. कारण का मी थोडी क्युरियस होते. जेव्हा ते आलं ना तेव्हा जरा मला राहावलं नाही म्हणून मी उघडून बघितलं. वास तर खूप छान होतो. मी फ्रिजमध्ये ठेवलं होतं. कारण का बाहेर आज फ्रिजमध्ये ठेवलं तर जरा कूलिंग होतं म्हणून मी फ्रिजमध्ये ठेवलं होतं. आणि याच्यात असे पॅड्स असतात. हे असे. हे असे 60 पॅड्स आहेत. आपल्याला एक काढून आपण डेली यूज करू शकतो. तो आता आपण हां, एक पॅड घेऊया. बाकीचं ठेवूया आणि ह्याला आता वापरूया. याला जसं सोशल मीडियावरती कशा प्रकारे वापरलेलं आहे त्याचा रिव्ह्यू म्हणजे त्याच्या प्रकारे आपण ट्राय करूया. यांच्याकडे. फुका? फुका? अरे काय काय होत नाही त्याला फुकून. म्हणजे मी Instaवरती जसं बघितलं होतं, म्हणजे यांचं जसं ऑफिशियली खूप सारे जे युट्यूबर आहेत ते असंच करतात ना, असं म्हणजे याच्यातून फुकतात आणि याच्यातून असं फोक असा निघतो म्हणजे असं झाग निघतो असं होतं. तर मी ट्राय करते हां. येस, हे बघा असं निघालं. ह्यांच्या फूकमध्ये दम नाहीये, माझा आहे. सो असं हे झालेलं आहे. हं, हं. माझ्या तोंडावर सगळं लागलंय. चला आता आपण ट्राय काय करूया. करायचं? काहीच नाही करायचं. तुम्ही शांत बसा. पहिल्यांदा फेस आपण वॉश करून घेतलेला आहे फेस वॉशने व्यवस्थित आणि आता फक्त हे रब करायचं फेसवरती तुम्हाला व्यवस्थितपणे सगळीकडे.
हा एक पूर्ण खराब झालेला आहे, असा पूर्ण वापरून झाला. सेकंड घेऊया. हो, हे चांगलं असलं तर पैसे द्यायचे याचे मला. काय पैसेच पाहिजे ना, किती पैसे पाहिजे. पैसे द्यायचे. हा. काय थंड लागतंय. बियर्ड मुळे आय गेस मला वाटतं हे 2 पॅड लागतात, नाहीतर मग हो. लेडीजला तर एक पॅड सफिशियंट होतो. म्हणजे एका ह्याच्यामध्ये सगळा फेस कव्हर होईल मला वाटतं, एका टिश्यू मध्ये. ह्या पण हे जेंट्सचं जसं बियर्ड मध्ये सगळं अडकून अडकून हे होतं. आता यांच्या सगळ्या फेसला लावून घेतलेलं आहे. हे फेस मध्ये लगेच अब्झॉर्ब होतं आणि स्किन वरती एक असाही फक्त कडकपणा येतो आणि सगळ्या स्किन मधून लगेच ते असं अब्झॉर्ब होतं. पण आपल्याला हे 20 मिनिट्स फेसवर ठेवायचं आहे, जसं ह्याच्यात लिहिलेलं आहे की हे असं केल्यानंतर 20 मिनिट्स फेसला असं सोडा, त्याच्यानंतर तुम्ही फेस वॉश करू शकता, म्हणजे नॉर्मल पाण्याने. कुठलाही फेस वॉश वगैरे नॉर्मल पाण्याने. तर आता आपण ह्यांना 20 मिनिट्स ठेवूया आणि नंतर बघूया. फायनली 20 मिनिट्स झालेले आहेत. फेस कसा वाटतोय तुम्हाला? थोडं टाईट टाईट वाटतं. म्हणजे असं ते जेल लावलंय ना, हा, त्याच्यामुळे ते असं skin स्टिकी tight स्टिकी आणि झालं असं होतं. खेचलेला फेस वाटतोय. पण आता हा फेस तुम्ही जाऊन बाथरूम मध्ये वॉश करून यायचा. फेस वॉश करताना सर्क्युलर मोशनने असं रब करत करत वॉश करायचं, जेणेकरून त्यातलं सगळी घाण निघून जाईल. हे तुम्हाला पण आणि तुम्हाला दोघांनाही सांगते. चला जा. फेस वाईप केलेला आहे व्यवस्थित. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय रे. थोडासा ब्राईट वाटतोय. म्हणजे हलकासा फरक पडलेला असं वाटतोय. म्हणजे मगाशी तुम्ही बघू शकत होता थोडासा ब्लॅक वाटत होता, म्हणजे एकदम पण असं एक्स्ट्रीम टॅन रिमूव्ह नाही केलेलं आहे, पण 100 आउट तो 30% तरी टॅन रिमूव्ह केलंय, है ना. म्हणजे एक शेड थोडासा हलकासा फरक वाटतोय. जाणवतोय ना तुम्हाला? कसं वाटतं स्वतःला? हा, म्हणजे 100 मधून 30% टॅन रिमूव्ह होतं. हे 60 पॅड्स आहेत, तुम्ही डेली यूज केले तर थोडं थोडं करून हे तुमचं टॅन रिमूव्ह करेल. म्हणजेच या प्रोडक्टला थम्स अप. चांगला प्रोडक्ट आहे, पैसा वसूल आहे, कमी बजेट मध्ये खूप चांगला आहे. मला वाटलं सगळं आता एक 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 फेशियल किट थोडी याचं एक 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 लावणार आहे. त्यांना वाटत होतं मी इथेच बसून त्यांचा फेस असं असं फेशियल करताना पुसतात ना, तसं करावं नाही, असं वाटत होतं ना तुम्हाला? मला वाटलं सर्व आता एक 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 करून एकदम गोरा करून टाकणार. एकदम गोरा करून टाकणार. एकदम नाही. आता आपल्याकडे 2च प्रोडक्ट आहेत. हे एक झालं. आता सेकंड आहे आपल्याकडे पील ऑफ मास्क, जो कोरियन ग्लास स्किन असं सगळं क्लेम करतो. तो पील ऑफ मास्क आपण आज ट्राय करणार आहोत. सो सेकंड प्रोडक्ट. सो आता हा पहिला स्टेप क्लिन्झिंग केलेलं आहे. तुम्ही ह्याच्यानंतर स्क्रब वगैरे जर तुम्हाला काही करायचं असेल तर करू शकता, पण आम्ही आता रिव्ह्यू करणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही काहीच केलं नाही स्क्रब वगैरे. सो आता आम्ही सेकंड प्रोडक्ट जो आहे ना, सो हा आहे. हा सुद्धा उलटा दिसत असेल, पण मी जर तुम्हाला हवं असेल त्याचे डिटेल्स पण तुम्हाला सगळं देईन, नाव कुठून घेतलं कसं काय. तर हा प्रोडक्ट सुद्धा मी मिशोवरनच घेतलेला आहे, तेही सांगते. आणि ह्याची प्राइस आहे 250, म्हणजे 249, म्हणजे 250 रुपयापर्यंत प्राइस आहे. पण मला त्या दिवशी डिस्काउंट चालू होतं, मिशोवरती सेल चालू होता, त्यावेळेस ती मला कमी प्राइस मध्ये मिळाली. तुम्ही पण मिशोवर सेल असेल तेव्हा हे घेऊ शकता. पण आता घ्यायचं की नाही हे ते सांगते आधी, मी बघते आधी कसं आहे ते. तर हे राईसवाला आहे, राईस फ्लेवरचं मी घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आहे ग्रीन टी आणि व्हिटॅमिन ई असं आहे हे. आणि हे आहे ग्लोबलचं नॅचरलचं पील ऑफ मास्क, आणि हे क्लेम करतं की तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवतं, ग्लोई करतं, तुमच्या स्किनला एक शेड ब्राईट करतं, असं हे सुद्धा क्लेम करतं. म्हणजे कोरियन ग्लास स्किन असं तुम्हाला देतं, असं हे क्लेम करते. आता आपण बघूया. सो आता हे सील पॅक आहे, मी ह्याला ओपन करून बघते. ते काही काही इन्फ्लुएन्सर असं करतात जे नख मोठे असतात, माझ्याकडे नाहीयेत. स्मेल मस्त आहे बघा. अरे है ना? मस्त छान आहे. छान आहे. आता आपण ह्याला बघूया. असं आहे जेल सारखं. वाव. म्हणजे मी जसं प्रोडक्ट बघितलं होतं ना, हे खूप इन्फ्लुएन्सरचं मी हा बघितला होता यूज करताना, सेम तसाच प्रोडक्ट मला मिशोकडनं हा मिळालेला आहे. म्हणजे मिशोने मला काही स्पॉन्सर नाही केला, मी स्वतः हा विकत घेतलेला आहे. सो हा असा पूर्ण ट्रान्सपरंट एक जेल असतं. आता याची एक थिक लेअर आपल्याला फेसवर व्यवस्थित लावायची, नेहमी अप्पर डायरेक्शन मध्ये लावायची, अशी खाली खेचायची नाही, नेहमी अशी लावायची, जेणेकरून आपली स्किन वरती लिफ्ट होईल. ही एक महत्वाची टिप. असं आहे. कसं वाटतंय?
मी यांच्या इथे फेसला लावलेलं आहे, मानेला इथे नाही लावले कारण का इथे बियर्ड आहे यांची, त्याच्यामुळे इथे नाही लावलं, एवढाच फेसला लावलेला आहे, इतकंच. म्हणजे हाफ बटरफ्लाय एरिया आणि नोज आणि असं. तुम्हाला हवं तर मानेला वगैरे लावू शकता, पण आता हा एवढा थिक लेअर मी लावून झालेला आहे. आता ह्याला आपल्याला 15 मिनिट्स व्यवस्थित सुकून द्यायचं. व्यवस्थित सुकल्यानंतर आपल्याला पिल ऑफ करायचं. आता पिल ऑफ होतोय की नाही आपण ते बघूया. झालेले आहेत आणि हे बिचारे शांत असे झोपलेले आहेत, कारण का स्किन अशी खेचल्यासारखी होते, हो की नाही? आणि जरा डोळ्यावरती पण असं स्ट्रेच सारखं होतं, कारण का मी तर पूर्ण डार्क सर्कलच्या इथे डीप लावले ना. आता व्यवस्थित सुकलेलं आहे ते, तुम्ही बघू शकता. स्किन अशी एकदम ग्लास स्किन सारखी शाईन करते. डोळे पूर्ण बंद करा, भूतासारखे दिसते ऑलरेडी. पण स्किन छान शाईन करते आता. हे जेल आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आता सुकलेलं आहे, एकदम व्यवस्थित, स्टिकी नाहीये, काहीच नाही. आता व्यवस्थित चांगली आहे. आता पण याला काढू शकतो. आता पील ऑफ कसं होतं ते बघूया. आता कुठून पील होईल ह्याला, कुठून तरी जरा स्माइल करा. हा, कुठून तरी पील व्हायला पाहिजे, सुटायला पाहिजे. कुठून तरी एका ठिकाणी सुटायला पाहिजे. सूट. सुटला. हे बघा, ये सुटलेला आहे. हे असं प्लास्टिक सारखं निघतंय. तुम्ही थोडी अजून थिक लेअर लावली ना, जसं ते व्हिडिओ दाखवतात किंवा याच्यात दाखवतात ना, ते थिक लेअर लावतात तेव्हा त्याचं एकदम व्यवस्थित स्किन निघते. पण आपल्याला कसं थिक लेअर म्हणजे एकच बॉटल पूर्ण एकाच फेसला लागेल तेवढं नाही. आपल्याला जेवढी सफिशियंट आहे तेवढीच लावायची आहे. पण हा, हे असं निघतंय. काय हो का करतोय? आरामात स्किन खेचलं जाते ना. हा, बस इकडे होल्ड करते असं. हा, असं प्लास्टिक म्हणजे जर हात करा, हे तुमचे प्लास्टिक जमा करा. सध्याला प्लास्टिक बँड आहे. हे बघा, बेडला लागलं ना की असं केसातनं असं तुटतं. सॉरी सॉरी सॉरी. म्हणून बियर्ड मध्ये शक्यतो लावू नका, कारण का बियर्डला असं तुटतं. खाली बघा जरा, असं कॅमेरात करा, जरा जवळ या. हा, तिकडे बघा ना, असं इकडे. हे तुमचे प्लास्टिक सगळे जमा करा. वाह, पद्धतशीर गोरे दिसतंय हो. अरे बघा, त्याला मीच आहे ना. बऱ्यापैकी चांगलं वाटतंय स्किन. थांबा, सगळे काढूया आधी, सगळं प्लास्टिक काढू द्या आधी. डोळ्यातून पाणी टाकलं. हो, थोडस खेचलं जातं, कारण का केस असतात ना, बेबी हेअर्स असतात. आणि तुम्हाला तर भरोस केस आहेत, बरेच केस आहेत. सो फायनली ह्यांनी फेस वॉश केलेला आहे आणि तुम्ही स्वतःच बघू शकता किती चांगला रिझल्ट आहे. एकदम गोरा गोरा वाटते. मगाशी खूप असं डल स्किन वाटत होती ना, म्हणजे अशी ब्लॅक वाटत होती ना, तो टॅन व्यवस्थितपणे निघालेला आहे. एक शेड पूर्णपणे निघालेला आहे. म्हणजे मी खूप सॅटिस्फॅक्शन आहे, मला एकटीला असं वाटते की हा, बऱ्यापैकी छान आहे. स्किन अशी शाईन करते एकदम मस्त, खरोखर. म्हणजे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. तुम्हाला काय वाटतं? हो, म्हणजे कसं आहे ना, ते पॅड्स जे होते दाखवते मी. हे पॅड जे आहेत हे डेली म्हणजे ऑफिस मधनं आल्यानंतर वगैरे ना, व्यवस्थित याच्याने स्किन जर क्लीन केली ना, तर हे 60 डेज जर कंटिन्यू यूज केलं तर मला वाटतं मे बी पूर्ण टॅन निघून जाईल फेसवरचा. आणि हे वीक मध्ये एकदा तरी पील ऑफ मास्क यूज केला ना हा, तर अशी स्किन एकदम व्यवस्थित चकाकेल. स्किनवरचा एक लेअर निघून जाईल, जो काही टॅन आहे किंवा डॅमेज आहे, आणि स्किन एकदम शाईन करायला लागेल. आणि फ्रँकली मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं ह्या प्रोडक्ट कडनं, पण खरंच ऑसम प्रोडक्ट आहे. तुम्हाला हवे असतील तर नक्की घ्या. मला ह्याची लिंक मागा, मी नक्की देईन याची लिंक. पण खरंच एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. पैसा वसूल प्रोडक्ट आहे, दोन्ही गोष्टींचे पैसा वसूल झालेले. काय वाटतंय? छान आहे. पैसे यांचेच खर्च झाले, तर यांनाच विचारूया. छान आहे. एका फर्स्ट यूज मध्ये एवढं छान दिसतंय.
अजून 2-3 वेळा यूज केलं तर अजून छान वाटेल. म्हणजे पैसे खर्च झाले तुमचे ते खुश आहे ना? चला मग आणखीन पैसे द्या, म्हणजे मी आणखीन एकदा हे प्रोडक्ट मागवेन. चालेल ना? ते पण मला हे आवडलेले आहेत. आणि नवरा पुन्हा जरा बरा बघण्यासारखा लायकीचा चेहरा झालेला आहे माझ्या नवऱ्याचा. आल्यावरती सकाळी मी घाबरले होते. अरे बापरे, हे काय झालं याचं? 4 दिवसात एकदा. एकदम म्हणजे 4 नाही, याच्या आधीच म्हणजे 1 महिन्याच्या प्रोसेसमध्ये हे काळं झालेलं आहे. रिसॉर्ट, गाव आणि मग तुमचं ते ऑफिस ट्रिप. 15 दिवसात एकदा. म्हणजे सगळंच स्किनची वाट लागली, पण बऱ्यापैकी मस्त स्किन शाईन करते हे एवढं मला वाटतंय, है की नाही? तुम्ही आधीचा म्हणजे व्हिडिओ बघा. सकाळची आणि आज आताची स्किन. नाही, पण तुम्ही ह्याच्या आधीचा म्हणजे आपला स्टार्टिंगचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ बघून सांगा की माझा नवरा काळ्यापासून गोरा झालेला आहे. एका या 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माझा नवऱ्याचं एवढं मोठं ट्रान्सफर झालेलं आहे स्किनचं, है ना? माझ्या नवऱ्याची एवढी छान स्किन झालेली आहे, मला बरं वाटतं. मला आता मॅच करते, मी एवढी गोरी आहे ना. खरंय. हळूहळू. हळूहळू आता आम्ही जरा बरे वाटतं, गोरे गोरे. हा पण खरंच छान दिसतोय. वा, चला. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर असे भन्नाट वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळायला मिळतील. एक छान छान रेसिपीज बघायला मिळतील. असे काहीतरी आम्ही अतरंगी प्रोडक्ट्स आणले तर त्याचे ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील. दुसऱ्यासारखे असे नाही की हा प्रोडक्ट खूपच छान आहे किंवा खूपच मस्त आहे, घ्या असं नाही. आम्ही ऑनेस्ट जे काय असेल, चांगलं असेल चांगलं, वाईट असेल वाईट, आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू देऊ. परत आम्ही कुठे फॅमिली बरोबर पिकनिकला जातो, कुठे जातो, तर आमचे ब्लॉग सुद्धा बघायला मिळतील. सर प्लीज आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर सुद्धा करा. लोकांपर्यंत पाठवा. बल नक्कीच, है ना? माझं नाही तर माझ्या नवऱ्याचं आहे का? बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.